या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः। शारदीय नवरात्री महोत्सवानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी पक्षप्रमुख मीडिया ग्रुपच्या वतीने आम्ही सन्मान स्त्रीशक्तीचा सन्मान कर्तव्याचा या कार्यक्रमाचे आयोजन करत असतो। आज आपल्याकडे पूजा जोशी मॅडम आलेले आहेत। प्रत्येकाच्या बदलत्या जीवनशैलीप्रमाणे माणूस हे अध्यात्म आणि संस्कृती विसरत चाललेला आहे, परंतु पूजा मॅडम ॲस्ट्रॉलॉजीवरती काम करत आहे आणि माणसाच्या जीवनामध्ये ग्रह, राशी, नक्षत्र त्याचे काय महत्त्व आहे आज ते आपल्याला समजावून सांगणार आहे। मॅडम, स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। धन्यवाद। तुमचं प्रॉपर एज्युकेशन काय आहे? मी M.Com फायनान्स केलेलं आहे। ओके। त्याच्यानंतर मी नॉन बँकिंग फायनान्समध्ये कार्यरत होती, परंतु घरच्या काही अडचणींमुळे मला ते ड्रॉप करावं लागलं। पण माझं असं शोध चालू होता की काहीतरी करावं, एवढं जर शिकलोय आपण। ॲज अ ॲस्ट्रॉलॉजर म्हणून तुम्ही काम करताय, म्हणजे माणसाच्या जीवनामध्ये ग्रह, राशी, नक्षत्र त्याचं काय महत्त्व आहे, त्याचबरोबर फॅमिली काउन्सिलिंग। आज 99% जर कोर्टामध्ये विचार केला तर फक्त कौटुंबिकच वाद चालतात। बरोबर। मग हे का होतं याबद्दल तुम्ही काम करताय। हो। आज ॲस्ट्रॉलॉजी, अध्यात्म आणि संस्कृती आणि तुमचं लिव्हिंग स्टँडर्ड जर पाहिलं तर या दोघांमध्ये खूप फरक आहे। बरोबर। मग तुम्ही M.Com फायनान्स असताना फायनान्शियल क्षेत्रामध्ये मार्केटिंग वगैरे किंवा बँकिंग क्षेत्रामध्ये काम करायचं सोडून तुम्ही ॲस्ट्रॉलॉजीकडे कसं वळलात? तेच झालं की मी सुद्धा म्हणजे एक सामान्य प्रमाणे मी पण म्हणजे बघत होती की मी दुसरीकडे काही या फील्डमध्ये काम करू का, पण असं अचानक करता करता सगळीकडे असे सेटबॅक्स मिळत गेले। त्याच्यानंतर कामाचं प्रेशर, कुठे जॉब मिळत नव्हते, मिळाले तर बराच वेळ त्यांना द्यावा लागायचा, 8-8 वाजायचे। तर नंतर असं करता करता मी एक दिवस असंच बघायला गेले की काय माझं शनिग्रह खराब आहे का काय खराब आहे। तर असं करता करता मी एक वेबिनार जॉईन केला आणि त्याच्यानंतर एक महर्षी कॉलेज म्हणून उदयपूर आहे, तिथे मी एनरोल केलं। मला एक समजून घेण्यासाठी मी हे सगळं शिकत होती, पण ते शिकता शिकता मला इतकं काही समजलं की म्हटलं याचा उपयोग लोकांना, कारण आपण आहे ना दिशाहीन होतो, आपल्याला समजत नाही की आपण काय करावं काय नाही करावं, कारण हे सगळं आपलं सेट असतं। जेव्हा आपला जन्म होतो ना तर तेव्हा एक ग्रहांचा फोटो कॅप्चर केला जातो आणि त्यानुसारच म्हणजे 9-12-9 म्हणजे 9 ग्रह, 12 राशी आणि 12 खाणे, त्याच्यावरच आपलं पूर्ण जीवन असतं। हे नंतर मला समजलं, पण बघता बघता त्यात नक्षत्र, जसं सूर्याचं कामच आहे दिवसा उगवणं आणि संध्याकाळी सेट होणं। तर ज्या राशीत सूर्य जिथे असेल त्या व्यक्ती त्या पर्टिक्युलर भावासाठी तो व्यक्ती खूप जळतो, कारण सूर्य स्वतः जळून इतरांना प्रकाश देतो, पण समोरच्याला त्याचा रिव्हर्स इफेक्ट वाटतो। त्यांना वाटतं की नाही या क्षेत्रात, म्हणजे समजा दुसऱ्या भावात सूर्य असेल तर लोकांना वाटतं की याच्याकडे खूप धनसंपत्ती, पण ते कमवण्यासाठी त्यांनी किती प्रयत्न केले हे त्यांना नाही कळत। आणि आता बरंच आम्ही बघतोय की डायव्होर्स केसेस आहे, तर आम्ही तेव्हा बघतो पत्रिकेमध्ये अल्फाबेटिकली जर बघितलं, हो, जसं मराठीची जी मूळाक्षरे आहेत प्रत्येक नावाची एक सुरुवात असते, बरोबर, तसं आता इंग्रजी नावाची जी सुरुवात असते, आता सर्वजण इंग्रजी नावाच्या सुरुवातीप्रमाणे चालतात। हो। इंग्रजीची जेवढी 26 अक्षर आहेत A to Z, बरोबर, तर त्या नावानुसार पण आपल्याला प्लॅनेट रूल करतात। जसं ए अल्फाबेट आहे, आहे ती मेष राशी आहे आणि मेष राशीचा व्यक्ती एकदम धडाकेबाज असतो, कारण त्याला मंगळ रूल होतो। तुमचं अल्फाबेटिकली जर विचार केला तर तुमचं P येतं, माझं P येतं, पण माझं मुळात नाव ग पण आहे, मला गौरी नावाने पण संबोधलं जातं कदाचित। मग त्या पण दोन्ही नावं रूल होतात, जी ते जन्मनाव असेल, जी नावाची जी व्यक्ती असते, बरोबर, तर पी नाव डीपनेस, तर पी नुसार कन्या येणार। पी नुसार काय असतं की आपण वेळीच काय डिसिजन घ्यायला पाहिजे, आणि पी अंक जर प्रोनॉलॉजी नुसार तुम्ही बघाल तर सॅटर्नचा आहे, शनीचा आहे। शनी स्लो देतो, म्हणून मला दिलं वयाच्या 36 वर्षानंतर, पण आता भरपूर दिलं, बिकॉज डिसिजन घेण्याकरता आपल्याला वेळ लागतो। कारण शनी बघा ना तुम्ही, शनी एका राशीत आला तर 7.5 वर्ष तो 7.5 लावतो, एका राशीतून दुसऱ्या राशीत जायला तो 2.5 वर्ष लागतो, तो स्लो मुव्हिंग प्लॅनेट आहे। नंबरॉलॉजी प्रमाणे जी डेट ऑफ बर्थ असते, बरोबर, त्या P नावाच्या माणसासाठी त्याचं शेवटचं कॅल्क्युलेशन काय असावं? जसं डेट ऑफ बर्थ, मला तुमचे डेट ऑफ बर्थ सांगा।
14/8/1982. 14 आहे. 1 आणि 4 किती झाले? 5. 5. कम्युनिकेशन मर्क्युरी बुधाचा नंबर. बुध आहे संचारवाणीचा. तुम्ही कुठे आहात? संचार क्षेत्रात. कारण ते तुम्हाला अट्रॅक्ट करतं. जर तुम्ही हे केलं नसतं तर तुम्ही काहीतरी बिझनेस केला असता. आणि ज्यांचा मुलांक 5 नंबर आहे ना, त्यांचे ना खूप ट्रॅव्हलिंग होतात. हे झालेत का? खूप जास्त ट्रॅव्हलिंग होतात. तर अशानुसार आहे ना, आपण आहे ना त्या ग्रहाचे ॲट्रिब्यूट समजून त्या व्यक्तीला ना आपण एक रोडमॅप देऊ शकतो. राशीनुसार जर विचार केला तर आमचा शुभांक 8 येतो. कुंभ राशीवाली आहेत आम्ही. अच्छा, मग तुम्हाला शनी रूल होतो. बरोबर आहे. पण तुम्ही स्लो कराल पण टॉपला जाल. आम्ही शनी सोबत आमची मैत्री असते. बरोबर. लोक काय करतात की एखाद्या माणसाच्या राशीमध्ये ग्रहामध्ये जर शनी आला तर शनी माझं वाटोळं करतो. नाही, बिकॉज शनी हेच मिथ आहे. हे खूप खूप मोठं दैवत आहे. कर्मफल दाता. शनी म्हणतो तू कर्म कर, मी तुला फळ देणार. बरोबर आहे. तेच आहे. कारण शनी एक बँकिंगवाला माणूस माझ्याकडे आला आणि तो सांगितलं की माझा ग्रह खूप खराब आहे कारण माझ्याकडे शनी आहे. मला सांगा, शनी जर सूर्याला पिछाडतो. बरोबर. सूर्याचाच मुलगा आहे ना, सूर्यपुत्र शनी. जर जगाला प्रकाश देणारा त्याचा जो मुलगा आहे त्याची चॉईस इतकी हलकी असेल का? बरोबर. की एक सर्वसामान्य बँकेमध्ये काम करणारा मॅनेजर, दुसरं काही त्याची चॉईस नसेल का? ऍक्च्युली शनीचं वास्तव काय आहे की जो आप बोओगे वही आप पाओगे. बरोबर. आणि हीच कन्सेप्ट आपण लोकांना, तेच मला याच्यातून तेच मार्गदर्शन द्यायचंय की शनी, राहू, केतू यांना तुम्ही घाबरू नका. तुम्ही त्यांचे तत्व बघा. प्रत्येक प्लॅनेटचे तत्व, कारक तत्व असतात. त्यांच्याशी तुम्ही मैत्री करा. बरोबर. एक्झॅक्टली. माणसाने जे 9 ग्रह आहेत, 9 ग्रहांचं पण सर तुम्हाला सांगते. जसं सूर्य आहे ना, तो सन म्हणजे पिता कारक आहे, सरकार कारक आहे. तुम्ही वडिलांशी बॉन्ड चांगला ठेवा. तुमचं सामाजिक सोशल नेटवर्क चांगलं राहील. आपण बोलतो, एखादा सांगतो की मला समाजात कोणी विचारत नाही. नक्कीच तुमचा सूर्य कुठेतरी खराब आहे. सूर्य खराब आहे म्हणजे तुमच्या वडिलांशी संबंध खराब. बरं, याच्यासाठी नेमकं काय करावं लागेल? याच्यासाठी मी तेच सांगते, जसं तुम्ही वडिलांचा आदर प्रत्येक अक्षरानुसार किंवा प्रत्येक राशीनुसार, प्रत्येक ग्रहानुसार तर आपण बोलू शकणार नाही. आपल्याकडे वेळ खूप कमी असतो. बरोबर. तर मी तुम्हाला शॉर्टमध्ये कन्सेप्ट शॉर्टमध्ये सांगा की जे एकूण राशी किती आहे? एकूण राशी 12. तर 12 राशीच्या जे 12 लोक असतील, 12 राशीवाल्यांनी काय कन्सेप्ट यूज करायला पाहिजे की जेणेकरून त्यांना त्यांच्या भविष्यामध्ये अडचणी येणार नाही? मी तेच सांगते, फक्त 12 राशीवाल्यांसाठी नाही. 12 राशी जरी असतील तरी पण त्यांच्यामध्ये 9 ग्रहांचा प्रभाव हा राहणार. तर तुम्ही ग्रहांप्रमाणे काम करा म्हणजे तुमच्या राशी सुधारतील. जसं मेष रास ते मीन राशीपर्यंतचा आपला प्रवास असतो. परंतु मला हे सांगायचंय, तुम्ही सूर्य ठीक करा, तुम्ही पित्याशी संबंध चांगले ठेवा, वडिलांना त्यांचा आदर द्या, रिस्पेक्ट द्या, तुमचा सूर्य चांगला होईल. चंद्रमा म्हणजे आपली आई, आईला रिस्पेक्ट द्या, आईच्या पाया पडा, आईशी संबंध चांगले ठेवा, तुमचा चंद्रमा चांगला होईल. मंगळ म्हणजे आपला भाऊ, भावाशी संबंध चांगले ठेवा. प्रॉपर्टीसाठी भांडू नका. आता हल्ली खूप चालू आहे म्हणून मुद्दा मांडते, कोणाला राग आला असेल तर क्षमा मागते. त्याच्यानंतर बुध आपली मावशी, आत्या आणि मुलगी, त्यांच्याशी चांगलं. कोणाला आवडत नाही नणंद घरी आलेली किंवा हे असं चालू आहे सध्या. ऍक्च्युली आपल्या भारताची संस्कृती संयुक्त कुटुंब पद्धतीची आहे, परंतु आता सध्या विभक्त कुटुंब पद्धतीचा प्रॉब्लेम इथेच येतो ना. तुम्ही ग्रह तुम्ही बिघडवतात. राहू खराब कसा करतात? तुम्ही सासरच्यांशी वाईट वागतात. सासरचे म्हणजे राहू कारक आहे, त्याच्यामुळे व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात आणि प्रत्येक माणसाचं काही ना काही स्पेशलायझेशन असतं. बरोबर. प्रत्येक माणसामध्ये काही ना काही स्पेशल क्वालिटी असते, फक्त त्याला ती ओळखता आली पाहिजे. आता सर्वात महत्वाचा विषय आहे की माणूस कन्फ्यूज का होतो की त्याला त्याची क्वालिटी ओळखता येत किंवा प्रॉपर तो जज करत. स्वामी सांगतात, तुझा आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलास. मग हे प्रॉपर त्याला लक्षात येण्याकरिता नेमकं काय करावं? समजा त्या माणसाला नाही करता आलं, कारण जो चुकलेला असतो त्याला काहीही मॅनेज होत नाही, ते आजूबाजूच्या लोकांनी करायचं असतं. तर त्याच्याकरिता तुम्ही काय सांगाल की तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलासी? जे जागा चुकलेले आहेत त्यांना त्यांच्या जागेवर आणण्याकरता त्यांच्या कुटुंबियांनी काय करावं? मी तर सांगेल की त्यांना सकारात्मक ठेवा आणि कुटुंबाचं ऐकत नाही बरेच जण, हा प्रॉब्लेम असतो, तर चांगल्या तज्ज्ञांकडे न्या.
काउन्सिलिंग करा त्यांची आणि त्यांना जाणून गेलं. कारण की बरेचसे 12वी नंतर पण मुलं मित्र इकडे चालला इंजिनिअरिंगला चालला म्हणून तो जातो, पण त्याच्यासाठी इंजिनिअरिंग आहे पण त्या मुलासाठी नाही आहे ना. तर या गोष्टीसाठी तुम्ही चांगलं मार्गदर्शन घ्या. तुमची राशी तुमचे नक्षत्र काय सांगतायत, तुम्ही कुठे गेले पाहिजे. तुम्ही नंबरॉलॉजीवर पण काम करता. हो. जो मोबाईल नंबर असतो, हो. आता माझा मोबाईल नंबर आहे 7517468038. तर याच्याबद्दल मला एकच सांगा, तुमच्याकडे प्रॉपर्टी किती? माहिती हो फकीरू. असं होणारच नाही. 38 तुम्हाला प्रॉपर्टी खूप देणार किंवा तुमचा प्लॅन असणार. म्हणून तुम्ही संचार, वाणी या माध्यमांमध्ये तुम्ही तुमच्या प्रकारे बेस्ट आहात. तर हे आपलं नंबरचं कार्य. प्रत्येकाला त्याच्या आयुष्यातला जो नंबर असतो तो ओळखायचा कसा काय? समोरच्याने ना सिंपल आहे. प्रत्येकाने आपली डेट ऑफ बर्थ घ्या, त्याचा जो बर्थ डेट असते ना आपली ती जोडायची. समजा 28 असेल 2 आणि 8 1, 13 असेल 3 आणि 1 4, 11 असेल 1 आणि 1 2 आणि 1 ते 9 पर्यंत ती सेम असणार. ती आपली झालं मुलांक. आणि संपूर्ण आपली डेट ऑफ बर्थ जसं 1-1-1980 किंवा 3-5-1982 याची संपूर्ण टोटल केली की तो आपला असतो मुलांक. त्याच्यावरतीच आपलं. आता त्याच्याकरिता काय फॉलो करावं लागेल त्या माणसाला? त्याचं जे असतं ना, काय रूल्स अँड रेग्युलेशन असतील? जसं प्लॅनेट असतं ना, जसं आपलं घरात कसं एकमेकांशी बनत नाही तसंही प्लॅनेटचं एकमेकांशी बनत नाही. जसं 1 नंबर सूर्याचा आहे, 8 नंबर शनीचा आहे. तर शनी आणि सूर्य पिता पुत्रांचं कधी बनलं नाही. तर मोबाईल नंबरमध्ये 1 आणि 8 तसाही घ्यायचा नसतो. आणि त्या पर्टिक्युलर व्यक्तीसाठी ज्यांचा मुलांक 1 आणि भाग्यांक 8 आहे त्यांनी तर 8 नंबर बिलकुल घ्यायचं नाही. तर त्यानुसार एक कॅल्क्युलेशन असतं, एक वैदिक ग्रीड असते, त्यानुसार त्यांचा नंबर काढला जातो आणि त्याचे ॲट्रिब्युशन्स मग आपल्याला. आज कोर्टामध्ये विचार केला तर कौटुंबिक समुपदेशनाची काउन्सिलिंगची खूप आवश्यकता आहे. ज्या 99% कोर्टामध्ये विचार केला तर मग असे आपण बोलल्याप्रमाणे सगळे कौटुंबिक वादच चालतात. खूप जास्त ते होऊ नयेत याच्यासाठी ज्या माता भगिनी आपला कार्यक्रम पाहत आहेत त्याच्यासाठी तुमचा सल्ला काय असेल? माझा एकच सल्ला आहे की सर्वात पहिले म्हणजे जे समाधान असतं ते करा. हे ॲस्ट्रॉलॉजी तर दुसरा पार्ट आहे. नाहीच जर तुम्हाला त्याच्यातून बाहेर येता येत तर एखादा तज्ज्ञ ॲस्ट्रॉलॉजरला भेट घ्या, समजून घ्या की काय आहे काय नाही. शेवटी कसं आहे, एक कर्म असतं, शनी आपल्याला सोडत नाही. आपण जर वाईट केलं तर आपल्याला ते आज चांगलं वाटतं, पण तो फिरून जेव्हा त्याची 7.5 येते. म्हणून काहींना 7.5 फलते तर काहींना फलत नाही, कारण तो कर्माचा विषय असतो. आणि जर तुमची कुंभ राशी नसेल तर तुमची 7.5 अजूनही चालू आहे, पण तुम्ही बघा आज कुठे आणि अजून 2.5 वर्ष पुढे. तर हे तुमचे कर्म कुठेतरी चांगले आहेत म्हणून आज नाही तर तुम्हाला असे बरेचसे दिसतील. काय होतं, माणसाला जीवन म्हणजे काय आहे हे लक्षात येत नाही. बरोबर. कारण जर जीवन हे ओळखायचंय तर त्याच्या काही मोजक्या जागा आहेत. त्या जागा कुठल्या? त्या जागा म्हणजे सर्वप्रथम म्हणजे आपल्या घरातले जे संस्कार असतात, जे लहानपणी आपल्याला आई वडिलांनी दिलेले असतात, ते रिच्युअल तुम्ही फॉलो करा. काही कारणास्तव तुम्हाला तिथे राहता येत नाही म्हणून सांगत असते की जे गुरूंचं ऐकणं, जे आई वडिलांचं ऐकणं, जी शिक्षण जी आपल्याला घरातून मिळाली ती आपल्याला कुठूनच मिळत नाही. ती जरी फॉलो केली तरी या सगळ्या शास्त्रांचा किंवा या गोष्टींचा आपल्याला तसं बघायला गेलं तर पुढे जाऊन आधार घ्यायची गरज नाही लागणार. परंतु आज ते तसं काहीच नाही आहे, कारण कोणी कोणाला मानत नाही. आज न्यूट्रल राहतात सगळेजण, दुसरीकडे राहतात. न्यूक्लिअर फॅमिली पाहिजे असते बऱ्याच जणांना, आई वडील सोडून राहतात. तर असं करू नका. समाजात राहा, तुमच्या कुटुंबात राहा, ते तुमचं जास्त तिथून तुम्हाला शिकायला मिळेल. जी काही तरुण पिढी आपला कार्यक्रम पाहत असेल, आपण मग आत्ताशी बोललात की न्यूक्लिअर, व्हॉट इज मीन्स ऑफ न्यूक्लिअर? न्यूक्लिअर म्हणजे फक्त नवरा बायको मी आणि माझे मुलं बस. सायंटिफिकली विचार केला तर न्यूक्लिअर बॉम्ब. हो अगदी. काय म्हणतात त्याला? न्यूक्लिअर बॉम्ब. म्हणजे न्यूक्लिअर पासून बॉम्ब बनतो. मग आपण न्यूक्लिअर का फॉलो करायचं? करावं का नाही करावं? नाही करावं. नाही करावं. कारण की त्या मुलांना कसं कळणार की कसं असतं. काही मुलांना तर अक्षरशः मी आता बघते की त्यांना आपले आजी काय आहेत, आजोबा काय आहेत ते सुद्धा माहिती नसतं. तर हे नाही पाहिजे ना. एका माणसाने करोडो रुपये कमवले, एका माणसाने आयुष्यभर करोडो रुपये कमवले आणि करोडो रुपये कमवल्यानंतर त्याचा स्टाफ वगैरे भरपूर होता, मुआ भरपूर होता, क्योंकि जहाँ शहद है वहाँ मक्खियाँ तो रहेंगी. परंतु एक वेळ अशी आली की त्या माणसाला जाणवलं की मी माझ्याकडे अब्जो रुपये आहेत, करोडो रुपये आहेत, परंतु आज माझ्याकडे काहीच नाही. हे का जाणवलं?
हे याच्यासाठी जाणवलं कारण की त्याला राहूचा इन्फ्लुएन्स म्हणतात ज्योतिषामध्ये, जो इल्युजन म्हणजे भटकाव, भ्रम, त्याला भ्रम इतका आला की मी खूप पैसा कमवावं खूप, पण त्याच्या जागी तो माणसं, जे रिलेशन, जे फॅमिली बॉन्ड, ते सगळं विसरून गेलं. आणि त्याच्यानंतर तो एक ठराविक एक लाईन असते, समजा तुम्हाला 10 lakhs पाहिजे, हर कोई चाहता है, मिळाल्यानंतर पण तुम्ही कुठेतरी अनसॅटिस्फाईड राहाल कारण की तुम्हाला ते बघायला कोणी. आज हर कोई चाहता है कि मैं जिंदगी का सिकंदर बनूं. सिकंदर अच्छा था क्या पुरू अच्छा था? पुरू व्हावं का सिकंदर व्हावं? पुरू पाहिजे. सुखी, मी सांगते ना, मनातून जर तुम्ही सुखी असाल ना तर सगळं सुख. ते बोलतात ना, मन बिमार तर सब बिमार. किती काही औषधं दिले तरी त्याला इलाज नाहीये. त्याच्याने मनातून सुखी राहा, तुम्ही सुखी राहाल. स्त्री ही जगज्जननी असते आणि प्रत्येक स्त्री आपल्या वात्सल्याने, आपल्या प्रेमाने, आपल्या कर्तव्याने, आपल्या कर्तबगारीने एक कुटुंब पुढे नेत असते आणि कुटुंबासोबत समाज पुढे नेत असते. आज आपण अशाच एका कन्येची, स्त्रीची मुलाखत आपण पाहिलेली आहे आणि उच्च शिक्षित असून सुद्धा आजच्या काळामध्ये राहू ग्रह, नंबरॉलॉजी, नक्षत्र, अध्यात्म, साधना आणि ध्यान याचं काय महत्त्व आहे त्यांनी सांगितलेलं आहे. सर्वात महत्त्वाचं की तुझ्या जीवनाचा शिल्पकार हा तू स्वतः आहेस, हे स्वामींनी सांगितलेलं आहे आणि स्वामींच्या त्या विचाराला त्या फॉलो करत आहेत. खूप जास्त. आज मी स्वामींमुळेच. आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या प्रेक्षकांना आपण अध्यात्म, ग्रह, राशी, नक्षत्र याचं जीवनात काय महत्त्व आहे, आपलं आचरण हे आपलं वर्तमान घडवत असतं. बरोबर. आपलं आचरण हे आपलं भविष्य घडवत असतं आणि आपलं भूतकाळ हे आजचं वर्तमान घडवत असतं. अगदी बरोबर. या सगळ्या गोष्टीची आपण सखोल माहिती दिली. आपण स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुन्हा.